कशा पोट्टो मस्त. आता 10 दिवस झाले बा कंपनी चालू केली. कंपनीत मस्त जाणं सकाळी 7 वाजता आणि येणं 5 वाजता. लयच हाल होऊ राहिले बा कंपनीत. मला तर काय गमून नाही राहिलं. आता मग मित्राला पाहतो कसं वाटते त्याला. तर गाव सोडून गमत नाही रे बा. गाव म्हणजे गाव राहते. आपल्याला फक्त पैसे कमावासाठी काही ना काही करासाठी या वाटते गावाले म्हणतो कंपनीतनी. नाही तर गावातनी माहोलच राहते. आणि चांगला मोसम सोडून आलो आम्ही इकडे. आता मग मित्राला विचार काय म्हणते मग मित्र. का रे कशी वाटली मग कंपनी तुले? हां लुशेन हां कशी वाटली? काय कंपनीचं काय करतो जाऊ पेमेंटचं काय पेमेंटचं काय आता 30,000 उरू राहिले ना आपले. हां 30,000 का 60 का हां 30,000 का 60 मग 30,000 उरू राहिले तर काही ना काही आपल्याला गमावं लागेल ना. रोबोट बनवायला आपण तिथे हां रोबोट बनवायला रे. मग काय माणूस बनून राहिला का तू गावात गेला तर? गावात मी फिरणं भारणं पोहायला जाणं इकडं कुठं फिरतो काय आहे फिरायला इथे. मग काय घरी चालतं का आता? घरीच झाला तिथं पर्यायच नाही. हां पर्यायच नाही दुसरा. घरी जावं लागते. मग चाट मारतात कंपनीले? त्यातच मार नाही. हां इथून मस्त जाऊ फिरत हां पेमेंट घेऊ पहिले हां फिरत जाऊ. फिरत चालतं का? बरं पाहू ना मग. हां फिरत जावट राहिलं का तुले? कंपनीने 50,000 दिले तरी नाही करत मी आता. पावा 50,000 दिले तरी नाही करत म्हणते. पण एक गोष्ट आहे इकडे पगाराचा प्रॉब्लेम असो की कायचा असो, पण इकडचा मोसम लय जबरदस्त आहे. म्हणजे असं गावासारखाच आहे. असं नाही की तुम्हाला वाटत असणार की नाही बा पुण्याला गेला आणि पुण्यात नाही आहे. इकडे पहा एकदम गावासारखं. मस्त याच गोष्टीच्या ना असं राहा वाटते इथं. आत्ता इथं मोर होता वा. मोर राहते इकडे मस्त. आता उन्हाळ्यातच असं आहे तर पावसाळ्यात किती माहोल राहीन इथं. बस याच गोष्टीसाठी राहा वाटते इकडे. थोडंसं गावासारखं आहे. असं वाटत नाही की बा गावाच्या दूर आलो म्हणून. तुम्हाला कसा वाटला मोसम कमेंट करून सांगा.